सध्या मुंबई महानगरपालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। आपण माझ्या मागे बघत असाल मुंबई महानगरपालिकाचे हे मुख्यालय आहे आणि ह्याच मुख्यालयामध्ये मुंबईचा महापौर बसणार आहे। तर आपण बघूया भविष्यामध्ये कोणत्या पक्षाचा महापौर या कार्यालयामध्ये बसणार आहे। तत्पूर्वी आपल्यासोबत कुलाबा विधानसभे ही प्रभाग क्रमांक 226चे इच्छुक उमेदवार भारतीय जनता पक्षाचे अशोक पाटील सोबत आहेत। हे देखील प्रभाग क्रमांक 226मधून इच्छुक आहेत। तर आपण प्रत्यक्षात यांच्याशी चर्चा करूया। दिलखुलास यांचं मत काय आहे। आपल्यासोबत अशोक पाटील आहेत। अशोक पाटील साहेब, आपण आपलं मनोगत सांगा जरा। नमस्कार। सर्वात प्रथम मी भारतीय जनता पार्टीचा गेल्या 35 वर्षापासून कार्यकर्ता आहे मी आणि अनेक कार्यक्रम मी केलेले आहेत, अनेक पद मी घेतलेले आहेत। परंतु आज माझा नशीब आहे काय 226मध्ये OBC कास्ट चा म्हणजे उमेदवार डिक्लेअर केल्याबद्दल मला त्याचा अभिमान आहे। त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीकडे OBCचा असल्यामुळे आणि माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट असल्यामुळे मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तरी मी भारतीय जनता पार्टीकडे हेच प्रयत्न करीन काय आपण अनेक वेळा नवीन चेहऱ्याला म्हणजे आपण चान्स दिलेला आहे। माझ्यासारख्या तरुण उमेदवाराला एकदा संधी भेटावी अशी माझी विनंती आहे आणि मी पक्षाला हेच बोलीन का अनेक कार्यकर्ता असे लाईनीत आहेत पण त्यांच्याकडे OBC कास्ट नसल्यामुळे सर्टिफिकेट नसल्यामुळे आज मला चान्स भेटलेला आहे। तर मी पक्षाकडे हीच विनंती करीन का मला ही तिकीट भेटली पाहिजे आणि मी इच्छुक आहे। तुमचा प्रभाग जो 226 आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 50%च्या वरती झोपडपट्टी आहे। तर तिथल्या मतदाराला किंवा तिकडच्या रहिवाशाला साठी आपण निवडून आल्यावर काय करणार साहेब? त्यांच्यासाठी मी निवडून आल्यानंतर गटर पाणी हे तर नार्वेकर साहेबांनी दिलेलाच आहे। मी त्याच्या अतिरिक्त काम करण्याची माझी इच्छा आहे। मी झोपडपट्टीवाल्यांना त्यांचा निवारा कसा होईल चांगल्यापणे त्याचा मी प्रयत्न करीन आणि हे सर्व झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत ते ससून डॉगवरती जातात आणि ससून डॉगवरती त्यांचा धंदा पाणी आहे। ते धंदा पाण्याला सांभाळून ते लोक त्या झोपडपट्टीमध्ये राहतात आणि मी देखील त्या झोपडपट्टीमध्ये राहतो। भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आहे जे त्यांनी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे। अनेक पार्टीचा तुम्ही ऐकला असेल, काँग्रेस कोणाची तो सोनिया गांधीची, राष्ट्रवादी कोणाची तर शरद पवारची, शिवसेना कोणाची तर उद्धव ठाकरेंची, असे अनेक पार्टीचे नावं आहेत। पण भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आहे जी कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि हिंदुत्ववादी पार्टी आहे। त्यामुळे आम्ही या हिंदुत्ववादी पार्टी असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही जोडून राहिलो गेल्या 35 वर्षापासून आम्ही काम करताना ना आमची आई आमदार आहे, ना वडील आमचा आमदार आहे, ना माझा काका आमदार आहे। मी स्वतः मेहनत करून इथपर्यंत पोचलेलो आहे आज आणि मला आशा आहे का मला भारतीय जनता पार्टी तिकीट देईल आणि मी 226मध्ये माझा भारतीय जनता पार्टीचा झेंडा लहरावून दाखवणार। हे होते भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 226मधून इच्छुक उमेदवार, तळागाळातून आलेले हे पदाधिकारी। आज यांना सुवर्ण संधी मिळालेली आहे कारण तो प्रभाग हा OBC झालेला। त्या कारणाने बघूया भविष्यामध्ये कुलाबाचे प्रभाग क्रमांक 226मधील सर्व जनता हे यांना कशा प्रकारे या मुख्यालयामध्ये नगरसेवक म्हणून पाठवतात। यासाठी पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई।